कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी मला सांग, या अशा गाडीतनं का चाललाय? म्हणजे इथे काय गावात बस येत नाही काय? तेच तर, म्हणून तर मला संशय आहे ना की हे काय तिथं जर ती वस्तीत एवढ्या मोठ्या गाडीतनं आली तर मग आता अशी का चाललीये? म्हणजे नक्की इथं काहीतरी पाणी मुरतंय आणि तेच काय आहे ते मला बघायचं आहे। म्हणून मी म्हटलं की आपण जाऊया आणि त्याचा शोध घेऊया। चालली जरा हळू चल। इथे कुठे चालली? ये चल बघूया कुठे चालली। अरे तो तर सांगत होता आम्ही पैसेवाले आहे म्हणून, तर असं जंगलात चालत का घेऊन चाललाय माझ्या पोरीला? हा या बघ, मला वाटते दिव्या फसली तर नाही ना? आजी दिव्याला कोण फसवेल काय? तू पण ना? नाही पण ना काय काय माहितीये ना, आमची दिव्या आहे का नाही, ती लहानपणी जराशी डोक्यानं बरोबर। हा तिची लय मोठी स्वप्न आहेत काय, म्हणजे तिला असं मोठमोठं सगळं पाहिजे, लय दागिने घालून मिरवायला पाहिजे। त्या नादात जर त्या पोरानं फसवलं असेल ना तर बोंबलच समज। ते सगळं बरोबर आहे, पण आपण जायचं कुठे आणि राहायचं कुठे? हे बघ, कुठं बी जाऊ, सरळ सरळ चालत जाऊ, कुठं तरी घर दिसल तिथं थांबूया, पण आता तिथं सोय बघ, हे जे इक्वेशन दिसतंय ना, हेच तुला इथे वापरायचं। म्हणजे या प्रकारचं कोणतंही सामाला तरी तुला हेच इक्वेशन वापरायचं, म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इझी जातं। नाहीतर पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहशील। काय झालं? नाही काही नाही। अगं बोल, काय झालं? एवढं काही नाही, असंच आपलं। काय असं तुला कळलं नाही का? हो म्हणजे हे कळतंय, पण मला ना जरा एक डाऊट होता रे। डाऊटच आहे ना? सांग, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, बोल। नक्की? त्यासाठीच तर आहे ना मी। बघ मग नाही नाही म्हणायचं, तू फक्त बोल, काय डाऊट आहे? रॉकी, तू कधी कोणाला असं प्रपोज केलंयस का? हा कुठला डाऊट आहे? आणि हे काय मध्येच असं? सांग ना। नाही मला माहिती आहे, तू एवढ्या त्या अभ्यासात असतोस ना की तू नशील कधी कोणाला प्रपोज वगैरे केलं आहे ना? नाही तसं नाहीये ग। प्रेम असं ठरवून थोडी होतं, आणि आजपर्यंत एवढं कोणी आवडलं नाही। आवडलं की करेन प्रपोज। आजवर म्हणजे आता कोणी आवडतं का? आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। नाही मला सांग ना आधी, तू म्हणजे समजा तू कधी कोणाला प्रपोज केलंस तर कसं करशील? बरं ठीक आहे, ऐक। मी ना आधी तिला एक सुंदर फूल घेऊन दे, मग तिला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाईन। मग ती जागा स्वस्त असो किंवा महाग याने फरक नाही पडत, फक्त तिची आवडती असावी। आणि मग आता पण अभ्यास करूया, आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। हे काय नको ते विचार। बाप्पा, आई तिकडे गेलेत खऱ्या, पण त्यांना सुखरूप परत आण। एवढ्या लवकर कशा काय परत आल्या?
आत येऊ ना वहिनी? हो या ना या. ते जरा दिवाबत्ती करत होते ना मी, आलेच. वहिनी, आज दिवाबत्ती तू करते? नाही म्हणजे रोज आमच्या आईसाहेब करतात ना. तर यांना खरं सांगितलं तर हे काहीतरी गडबड करतील. नाही नको, त्या देवळात गेलेत. देवळात? ह्या वेळेला? तुम्ही चहा घेणार का? बसा ना, मी चहा टाकते पटकन. चहाचं काय काय एवढं? पण ह्या वेळेला देवळात? नाही, हल्ली जातात त्या ह्या वेळेला. म्हणजे देवळात त्यांच्या मैत्रिणी झालेत ना, मग तिथे वेळ जातो. कसा वेळ जातो ते कळत नाही, म्हणून मग ते जातात हल्ली. ते नक्कीच काहीतरी लपवते, पण काय? भाऊजी, काही काम होतं का तुमचं? नाही, काय नाही. आईची सहज आठवण आली म्हणून आलो होतो. त्यांना यायला जरा वेळ लागेल, पण तुम्ही बसा ना, तोपर्यंत येतीलच त्या. नाही नको, ये तुम्ही. नक्की देवळातच ना? चल येतो. शिवा, काय चाललंय हे सगळं? तुमचं मन जिंकण्याचं ट्राय करते. मला आपलं नातं ना खूप घट्ट झालेलं पाहिजे खरंच. इम्पॉसिबल आहे ते. आईच्या नखाची तरी सर येणार आहे का तुला? आणि तसंही वस्तीतल्या मुलीशी प्रेमाचं नातं जोडण्यात आईला काही एक इंटरेस्ट नाहीये, कळलं? कीर्ती, ऐक ना, हा विषय त्या दोघींमधला आहे, हो ना? तू त्यामध्ये बोलू नकोस. पण शिवा, आवडली आहे तुझी स्टाईल आम्हाला. आपली स्टाईलच अशी आहे. हो खरंच, कोणाचंही मन जिंकून घेईल अशी. पण मला हे अजिबात आवडलेलं नाही. या सगळ्यांनी मी इम्प्रेस होईन असं वाटलं तुला? माझ्यासोबत असं परत करायचं नाही. हा, पण सगळं व्यवस्थित होण्यासाठी कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना. कशी होणार आहे सुरुवात? तू आईला आवडत नाहीस हे खरंय, आणि आईला काय आवडतं हे तरी सांगू शकलीस का तू एकदा तरी? पण असं एकदा कसं सांगणार ना, कारण एक गोष्ट नाहीये ना सांगायला, बऱ्याच गोष्टी आहेत. माझं लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, पण रागात का होईना ह्यांनी मला एक चान्स दिला. चुकलं तिथे दाखवून दिलं सगळं. हे आपलं माणूसच करू शकतो ना. आणि आशूवर तर त्यांनी एवढे चांगले संस्कार केलेत की म्हणजे आशू ना एकदम कार्बन कॉपी आहे तुमचा. म्हणून तर आमचं जमत नसताना तो कधीच वाईट नाही वागला माझ्याशी, कधीच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.